केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स अर्थात वाहन चालवण्याचा नवीन नियमावली जाहीर केली आहे। तिची अंमलबजावणी उद्या होणार आहे। दुचाकी वाहन चालकासाठी आनंदाची बातमी। आता दुचाकी वाहनाला दंड लागणार नाही। वाहतूक पोलिसांनी राज्य सरकारने नवीन नियम लागू केले। आता जर तुमची गाडी वाहतूक पोलिसांनी पकडली तर त्यांच्यासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आलेत। जर वाहतूक पोलीस तुमच्या गाडीचा फोटो किंवा व्हिडिओ काढत असेल आणि त्याद्वारे दंड लावत असेल तर आता त्यांना दंड लावता येणार नाही। वाहतूक पोलिसांसाठी राज्यात नवीन नियम लागू झालेला आहे। दुचाकी वाहन चालकाचा मोठा फायदा होणार आहे। दुचाकी वाहन असेल तर अर्जंट तुम्ही हा व्हिडिओ बघा, नाहीतर तुम्हाला दंड लागेल। जर पोलिसांनी गाडी पकडल्यास कागदपत्र मागितल्यास काय करायचं आहे लगेच बघा। बऱ्याच वेळा आपण गडबडीत घरातून निघतो आणि त्याच वेळेस वाहतूक पोलीस कर्मचारी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि काही न बोलता तुमच्या गाडीचा फोटो काढतात किंवा गाडी वेगात जरी असेल तर पाठीमागून फोटो काढला जातो आणि काही दिवसांनी तुमच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज देखील येतो। तुमच्यासोबत हे नक्कीच घडलं असेल। पण आता थांबा, आता कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने ज्यांच्या वैयक्तिक मोबाईलने तुमच्या गाडीचा मोबाईल फोटो काढून तुमच्यावर दंड लावू शकत नाही। सरकारने तसा नियम देखील आणलेला आहे। जर असं कोणी केलं तर कोणत्या पोलीस अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने जसं असं केलं तर त्या पोलिसावर कारवाई देखील होणार आहे। काय आहे हे नियम? महाराष्ट्र सरकारने कोणते नवीन नियम लागू केलेत? तुम्हाला पकडलेस काय करायचं? चला तर आपण सविस्तर जाणून घेऊयात। आपण रोजच्या धावपळीत ऑफिस सुद्धा वेळेवर पोहोचण्याच्या गडबडीत अनेक वेळा हेल्मेट घरी विसरतो। आपल्याला माहित असतं हे चुकीचं आहे, पण आज एक दिवस काहीच होणार नाही, एक दिवस काही होणार नाही असं म्हणून आपण पुढे निघतो। नेमकं त्या दिवशी एखाद्या वळणावर एखाद्या झाडाखाली पोलीस कर्मचारी आपली गाडी थांबवतात आणि गाडीची चावी काढतात आणि काही बोलण्याच्या आतमध्ये मोबाईलचा फोटो काढून घेतात। आपल्या गाडीच्या मोबाईलद्वारे फोटो काढून घेतला जातो आणि आपल्याला दंड भरावा असे देखील दमदाटी करत असतात। तर तुम्हाला पोलिसांनी पकडलं तर तुम्ही नेमकं काय करायचं आणि नेमकं केल्यानंतर तुम्हाला कोणती माहिती त्यांना विचारायची? सरकारचा नवीन नियम काय आलाय लगेच पहा। वाहतूक पोलीस जर तुमच्या गाडीचा फोटो काढत असतील तर तुम्ही नेमकं काय करायचं आहे? चला तर सविस्तर माहिती। बऱ्याच वेळा चारचाकी वाहनधारकांना गाडीचा सीट बेल्ट लावलेला नसतो। बऱ्याच वेळा ही चूक देखील होत असते। इथे जवळच जायचं म्हणून सीट बेल्ट लावत नाहीत आणि पोलीस थांबवतात आणि काहीच वेळा पोलीस कागदपत्र न मागता त्या ठिकाणी गाडी चेक करण्यासाठी थांबवतात। सगळी कागदपत्र व्यवस्थित असतात किंवा बऱ्याच वेळा ते नंबर प्लेटचा फोटो देखील काढून घेतात आणि त्यांच्या मोबाईलमध्ये जा म्हणून सांगतात। तुम्हाला वाटतं चला सुटलो, पण खरी गोष्ट त्यानंतर घडते। 8-10 दिवसांनी तुमच्या घरी किंवा मोबाईलवर ई चलन येतं आणि हा कसला दंड कधी लावला काहीच कळत नाही। फोटो असतो पण तो कधी काढला ते देखील कळत नसते, याची स्पष्टता देखील आपल्याला नसते। अनेकांना मेसेज देखील आला असेल। या नागरिकांमध्ये एक भीतीचं आणि एक संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं, पण आता नवीन नियम लागू केलाय। सामान्य माणसाच्या त्रासाला एक उत्तर म्हणून अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता दुचाकी वाहन चालक जर पाहायला गेलं तर त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि चारचाकी चालकासाठी हे नियम तर होतेच, पण आता पोलिसांसाठी वाहतूक पोलीस म्हणून नवीन नियम आता लागू करण्यात आलेत। आता हा नियम लक्षात ठेवायचा आहे। पोलिसाशी वाद न घालता नम्रपणे त्यांना या नियमाची आठवण करून द्यायची। जर तुम्हाला इथून पुढे वाहतूक पोलिसांनी पकडलं तर तुम्ही नेमकं काय करायचं आलंय? सरकारचा नवीन नियम काय आलाय आणि वाहतूक पोलीस जर तुमच्या गाडीचा फोटो काढत असतील, व्हिडिओ काढत असतील तर तुम्ही नेमकं काय करायचं? चला पाहूया सविस्तर नियम। काय तो नियम आहे आता जाणून घेऊया। ऐका, जर पुढच्या वेळी कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्यांनी तुम्हाला थांबवलं आणि त्यांच्या खिशातून वैयक्तिक मोबाईल काढून फोटो काढायला सुरुवात केली तर तुम्ही लगेच त्याला थांबवायचं आहे आणि तुम्ही त्यांना अत्यंत नम्रपणे पण ठामपणे विचारू शकता, साहेब, सरकारच्या नवीन नियमानुसार तुम्ही वैयक्तिक मोबाईलने फोटो काढून चलन करू शकत नाही। कृपया अधिकृत ई चलन मशीनचा वापर करा, नाहीतर काही घाबरण्याचं कारण नाही, कारण तुम्ही तुमचा हक्क सांगत आहे जो स्वतः सरकारने दिलेला आहे। लक्षात ठेवा, हा जो नियम आहे हा पोलिसांसाठीच आहे। त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी अनेक पोलीस कर्मचारी फोटो मोबाईलद्वारे काढून आणि त्या दुचाकी चोरांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या सोयीनुसार वास्तविक वेळ सोडून ई चलन प्रणालीमध्ये फोटो अपलोड करायचे हे असतात। पण ते तसे न करता त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांच्या खिशामध्ये पैसे जमवण्याचा ते प्रयत्न करत असतात। तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, पोलीस काय करतात, बऱ्याच वेळा घाई गडबड असते, काही विविध प्रॉब्लेम्स असू शकतात, त्यामुळे काय करतात, गाडी आली की आपल्या मोबाईलद्वारे त्याचा फोटो काढायचा किंवा गाडी पुढे गेली तर त्या नंबर प्लेटचा फोटो काढायचा। नंतर त्यावेळी जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा एकत्रित गाड्यांना चलन काढायचे, फाईन मारायचे। पण आता तसं होणार नाही।
आता असं करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होणार आहे। जी कारवाई असणार आहे ते आता वाहन चालकाला तो दंड लावायचा आहे, तो फाईन लावायचा आहे, तो आता रिअल टाइम म्हणजेच अगदी त्या क्षणी अधिकृत मशीनद्वारे असं त्या ठिकाणी लावला जाणार आहे। आता पाहूयात अधिकृत आदेश काय आलेला आहे। आता तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, इथून पुढे जर पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे। पोलीस जर तुमच्या वाहनाचा फोटो काढत असतील त्यावेळेस तुम्हाला नेमकं काय करायचं आहे। पहा, एक नवीन नियम त्या ठिकाणी नोटीस आलेले आहे, जे महाराष्ट्र सरकारचे अप्पर पोलीस महासंचालक जे त्यांनी 3 जुलै रोजी एक परिपत्रक काढून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त अधीक्षकांना देखील निर्देश जारी केले आहेत। परिपत्रात स्पष्टमध्ये म्हटलंय की वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी वाहने थांबवून स्वतःच्या मोबाईलद्वारे फोनचा वापर करून फोटो किंवा चित्रीकरण करता येणार नाही। असे केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल। आता या निर्णयामागे एक मोठी प्रक्रिया आहे। 2 जुलै रोजी परिवहन मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक मुंबईत बैठक पार पडली। या बैठकीत अनेक वाहन चालक, अनेक मालक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। त्यांनी पोलिसांकडून वैयक्तिक मोबाईलने फोटो काढून होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रारीचा पाडा बसला आणि त्यात सांगितले की यामुळे नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होतो आणि चुकीच्या पद्धतीने दंड लावला जातो। या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला। पोलीस कर्मचारी फोटो काढतात पण त्यांना चलन त्याच्या सोयीनुसार नंतर बनवतात। यामुळे या वेळेची आणि या जागेची अच्युत नोंद राहत नाही। यामुळे अनेक निरपराध चालकांना देखील दंड भरावा लागतो आणि तक्रारीची गंभीर दखल घेतलेली आहे आणि हा निर्णय देखील घेण्यात आला आहे आणि ह्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते। फक्त ई चलन मशीनद्वारेच कारवाई केली जाईल। या मशीनमध्ये कॅमेरा असतो आणि त्यामधून फोटो काढलेला थेट सरकारी सिस्टीममध्ये रिअल टाइममध्ये अपलोड होतो। यामुळे संपूर्ण पारदर्शकता येते आणि मानवी हस्तक्षेप टाळला जातो। जर इथून पुढे जर वाहतूक पोलिसांनी पकडलं तर तुम्ही नेमकं काय करायचं, नेमकं काय म्हणायचं, तो सरकार नियम त्यांना काय सांगायचा। लगेच पहा, वाहतूक पोलीस जर तुमच्या गाडीचा फोटो काढत असतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते देखील मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आता आपण वळतोय। हे स्पष्ट झाले की कोणतेही पोलीस अधिकारी, आता पोलीस कर्मचारी तुम्हाला मोबाईल दाखवून आता त्या ठिकाणी तुमच्या गाडीचा फोटो काढू शकणार नाहीत। तसा प्रयत्न केला तर त्यांना शिस्तभंगाची कारवाई देखील आपण करू शकतो, असा आदेश देखील सरकारकडून करण्यात आला आहे। राज्यामध्ये वाहतूक पोलीस या नियमाचं पालन करणार नाहीत। आता त्यांची दुसरी बाजू पण अशी आहे, जे काही वाहतूक पोलिसांनी असा युक्तिवाद केला की सरकारने जे ई चलन मशीन दिलेलं आहे त्यामागचा जो कॅमेरा आहे तो कॅमेरा खूप कमी मेगापिक्सेलचा आहे, त्यामुळे त्याची क्लिअरिटी अतिशय कमी आहे। त्यामुळे वेगात जाणारे किंवा चालत्या वाहनाचं स्पष्ट चित्रण काढणं कठीण जातं। त्यामुळे बऱ्याच वेळा नंबर मिस होतो किंवा गाडीचे डिटेल्स त्या ठिकाणी समजत नाहीत। म्हणूनच हे तांत्रिक अडचण असल्यामुळे त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत, तर त्यांच्या मोबाईलचा जो चांगला असतो आणि चांगल्या कॅमेरामुळे त्यांचा मोबाईल फोटो काढतात, पण सरकार त्यावर तोडगा काढायला हवाय। तांत्रिक अडचणीचं कारण देऊन नागरिकांचा हक्क वाचून गोपनीयतेचं उल्लंघन करता येणार नाही ही सरकारची भूमी आहे। त्यामुळे ज्यामुळे सिस्टीम अपग्रेड होत नाही तोपर्यंत या नियमाचं पालन करणं सगळ्याला बंधनकारक आहे। आता एक जबाबदार नागरिक म्हणून तुमचे हक्क, तुमचं नेमकं काय आहे पहा, तुम्ही प्रश्न विचारण्याचा पोलिसांना देखील वैयक्तिक तुम्ही विचारू शकता आणि वैयक्तिक मोबाईलने फोटो काढत असल्यास पोलीस नम्रपणे त्या नियमाची आठवण करण्याचा अधिकार देखील तुमच्याकडे आहे आणि मशीन मागणी करण्याचा तुमचा पूर्ण हक्क आहे आणि तक्रार करण्याचा हक्क देखील तुमच्याशी आहे। तुम्ही पोलिसांनी तुमच्याशी हुज्जत घातली किंवा जबरदस्तीने वैयक्तिक मोबाईलने फोटो काढून त्याचा दंड घेतला तर तुम्ही त्या ठिकाणी तक्रार देखील करू शकता आणि या नियमाचं पालन करण्याची जबाबदारी, आता हा नियम पोलिसांसाठी जरी असला तर तुम्ही दुचाकी 4 चाकी गाडी चालवत असाल तर सरकारने ठरवून दिलेले सगळे जे नियम आहेत, परिवहन विभागाने असलेले जे परिवहन मंत्रालय त्याने देखील पाळून दिलेले सगळे नियम हे पाळणं, काटेकोरपणे पाळणं ते देखील तुमचं काम आहे, ज्याच्यातून तुमची सुटका अजिबात होणार नाही। आता जर तुम्ही वाहतूक पोलिसांनी पकडलं किंवा ऑटो पोलीस जर फोटो काढत असतील तर तुम्ही त्यांना नियमाची आठवण करून नम्रपणे तक्रार देऊ शकता। सरकारने वाहतूक पोलिसांना त्यांची वैयक्तिक मोबाईल फोनने फोटो काढून दंड आकारण्यास सक्त मनाई केलेली आहे। ही कारवाई फक्त आता ई चलन मशीन किंवा त्यांच्या बॉडी कॅमेऱ्यानंच करता येईल। जर कोणी नियम मोडला तर त्यांच्यावरती पोलिसांवर देखील कारवाई होऊ शकते। एक नागरिक म्हणून या नियमाबद्दल प्रश्न विचारायचा आणि तुमच्या हक्कासाठी ठाम राहण्याचा अधिकार तुम्हाला आहे। त्यामुळे तुम्ही नियमात राहून तुम्ही गाडी चालवत असाल आणि जर तुम्हाला कोणी मोबाईलने फोटो काढताना दिसलं तर तुम्ही त्यांना त्या नियमाची आठवण देखील करून देऊ शकता। ही होती माहिती। कशी वाटली माहिती कमेंट करून नक्कीच कळवा। चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।